काय चालले आहे? हे कुठे काय चालले आहे? अयो बसलो आहे. अय्यो, बाहेर जाऊन बसा. अयो का? इथे बसले तर चालणार नाही. इथे बसून काय करणार? अयो तुला मदत करणार. ही अशी मदत. अय्य भाजी निवडा. इंद्री येत त्या काय जीव घेतोस की काय म्हणतो मी? कशाला आला बोबला काय भाजी निवडत बसले काय? होय अयो नाही. अयो बघत होतो कोणती भाजी आहे. हा कुठली भाजी आहे? चवळीची भाजी आहे. असं का? आणि तुम्हीच बनवणार आहे का? मी कशी बनवणार? वैजंता बनवणार. मग तुम्ही काय नुसतं खाणार आहे का? अयो तुला काय करायचं रे पोपटा? परीक्षा बघतोस ना माझी. बोल कशाला आला होता आज? अव मी जे काही सांगाय आलो आहे तुमचं डोसकच बंद पडन. अहो ही श्वासच बसणार नाही तुम्हाला. मग नको सांगूस निघ. बर नाटका बंद करता त्या. पटकाने सांगा का आला होता आज? अरे काय आरडाओरडा चाललाय म्हणतो मी. काही नाही, मी पंचांना महत्वाचं सांगाय आलो आहे एक. अय्यो काही सांगू नकोस. निघ. गुंडू शांत बस. तात्या तू सांग काय बघितलेस? अहो ते जेव्हा पण बाळू बोलत उभे होते. अयो त्यात काय झाले? भांडत असतील एकमेकांबरोबर. त्यांना कामे काय आहे तर दुसरी? अयो वैजंता मीच म्हणतो भांडण करून एकमेकांचा जीव घेऊन टाका. तेवढेच माझ्यासाठी चांगले होईल. अय्यो अव पण भांडत उभे नव्हते, असं चांगले बोलत उभे होते. चांगले. हे तात्या ते एकमेकांशी चांगलं बोलत होते त्यात तुला काय त्रास म्हणतो मी. गुंडू तू बोल. अव ते देवप्पा बळू करत होता ना, तर तुम्हाला काय वाटलं त्यांचा डाव असेल? पण तसं नाही. आम्ही हलसिद्धनाथाकडे चाललो होतो ना, तेव्हा बी तो बाळूच्या पाया पडला होता. त्याच्यामुळं मला असं वाटतं का काहीतरी वेगळं असं नाही. अय्यो वैजंता खरंच हा देवप्पा वेडा झाला की काय म्हणतो मी? काय सांगता बा? आता आपण जर बाळूला बोललो तरी देवप्पाला आवडत नाही, आणि तो स्वतःच बोलतो म्हणजे. काळ बहिणीला माहिती आहे देवप्पा बाळूला भेटला म्हणून, त्याच्याशी बोलतो म्हणून, त्याच्या पाया पडतो म्हणून. ते काही ठाव नाही, पण तिथं देवप्पा एकलाच होता. म्हणजे मंगळू नव्हता. नक्कीच काळ भैरीला हे माहिती नसणार. आया बाळू मामा आला. कुठे गेला होतास रे? अरे कुठं जाणार आहे? गावातच होतो. काय झालं आहे का? अरे तू काय आम्हाला विचारतो आहेस काय झालं आहे का म्हणून? तू कुठे गेला होतास? गावात. बा बी तेच विचारतोय, तू बी तेच विचारत आहेस. देवप्पाला भेटायला गेला होता ना? वय असं काय विचारत आहे? का म्हणजे त्याला भेटायची गरजच काय? जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा आम्हाला भेटू दिलं नाही, आणि तू कशा पायी गेला? अहो असंच गेलो होतो. सवना सांगणार आहेस का आता? बाळू देवप्पाला भेटाय तू कशा पायी गेला होतास? देवप्पाला त्याची चूक समजली आहे. म्हणजे त्याला समजलं आहे का आजवर तो जे वागला आहे ते चुकीचं आहे. त्याला पश्चाताप होतो हाय समजायचा, म्हणून गेलो होतो भेटाय. अरे पर कशा पायी जायचं?
ते बी घरात लगीन कार्य असताना. आणि तुला काय ठाव त्याला त्याची चूक कळाली आहे ते हाय? अरे तू कोण आहे? अरे त्याचा पश्चाताप त्याच्याकडं, आपल्यासनी काय करायचं आहे? यो मला भेटाय आला होता. त्यांनी कालवा केला आणि घालवलं त्याला. बघ असल पण त्याच्या संग बोलायचीच गरज काय म्हणतो म्या. नाही मला तर वाटतं आहे लगीन मोडायचा नवीन डावच हाय यात. यो काय चाललं म्हणायचं हे? अहो मला तर वाटतं ते देवप्पा बाळूच्या पाया पडत जाईन आता रोज, जसं देवी आईच्या पडतो ना तसा. हो इंद्री, एवढे वैर होते असे अचानक कसे संपले? पण मला पण तेच समजत नाही. अरे तो काळभैरी काय म्हटला होता की बाळूला गावाचा पाय ठेवू देणार नाही म्हणून ना? काय झाले त्याचे? अरे बाळू गावात पण आला आणि त्याच्या भक्ताला त्याच्याकडे वळवून पण घेतलं. अय्यो, ते मरू दे, पण हे सगळे तुमच्यासाठी चांगले नाही म्हणते मी. यो माझ्यासाठी चांगलं नाही. अरे देवपा काय माझ्या घरचा आहे का वैजंता? तसे नाही, पण आयुष्यभर जो माणूस बाळूचा तिरस्कार करतो, त्याला जीवे मारण्यासाठी प्रयत्न करतो, सतत त्याचे वाईट चिंततो, तोच माणूस जर बाळूच्या पाया पडायला लागला तर बाकीचे बी पडत्याल. बरोबर म्हणतात ना अक्का, उद्या असं नको व्हायला, समजा गाव त्या बाळूच्या मागे जाईन, तुम्ही बसा भाज्या निवडीत. अय्यो काही बिघडत नाही. बाळू त्यांना चांगल्या मार्गावर आणेल म्हणतो मी. हे गुंडू काही बोलतोस? अयो त्या बाळूची लक्षणं पाहता उद्या गावचा पंचरिंच होतो की काय म्हणतो मी. अहो काय सांगता, होईल बी. आसन बी त्याच्या डोसक्यात बसलं काही. तो नाही का माग तुम्हाला म्हणलं होता, अ पण गाव कसं चालवायचं हाय ते मी आज तुला शिकितो. अयो, कधी बोलला होता रे ते? म्हणलं होतं एकदा, तुम्हाला नसं आठवत, म्हणलं होतं. पण हेनरी, गावातल्या महत्वाच्या माणसापैकी एक जण बाळूला हवा तसा बदलत चालला आहे. आत्ताच काहीतरी करायला पाहिजे बघा. अय्यो होय, काहीतरी करायलाच हवं. बाळूला त्रास द्यायचा थांबवायला हवं म्हणतो मी. अरे तात्या निघ. मी आता काहीच करत नाही बा, हे जसं सांगतात तसंच मी करतो. हा मी काय म्हणतो, छोटे मालक आता तुम्हीच समजा कारभार हातात घ्या. त्याच्याने काही होईल असं वाटत नाही. पुढे गेलं ना मग काय खरं नाही बघा. थांबायची गोष्ट तर लय लांब. असं काय बी होणार नाही. अरे बाळू, तुला ते ठाव आहे ना व घरातल्यासनी किती काळजी वाटत आहे ती. मग कशा पाहिजे जायचं? बाळू अरे जे असेल ते सांग की, उघड डोसक्यात भुंगा ना ग. आय एखाद्याला त्याची चूक समजली असेल तर माफ करायला शिकलं पाहिजे. त्याला जर चांगल्या मार्गाला जायचं असेल तर हात द्यायला नका का? आणि ह्यामुळे जर तो पांडुरंगाच्या पायी लागला भलच होईल त्याच. अरे तू काय मगता घेतलाय का लोकांनी सुधारायचा? ज्याचं त्याचं कर्म हाय बा. अव बाळूमुळे जर खरंच देवापाचं मन पालटलं असेल, कुणी सांगाव? नाही तसं झालं असेल तर चांगलंच आहे, पण तसं जाऊन पाठीत वार केला तर